मुंबईप्रमाणेच ठाण्यातही पुढील 5 वर्षात कोकण भवन उभारण्यात यावं अशी मागणी करत यासाठी आपण स्वतः आयुक्तांशी चर्चा करू असं प्रतिपादन मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. ठाण्यातील शिवाजीनगर येथील मालवणी महोत्सवात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय केळकर, नगरसेवक विकास पाटील, वैभव कदम, आशा शेरबहादूर, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजप युवा मोर्चाचे समर्थ नायक, सरपंच संतोष राणे आदीही उपस्थित होते. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारानं स्वर्गीय अजित पवार महोत्सव नगरीत या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. यंदा या महोत्सवाचं हे 27वं वर्ष असून कोकणातील पारंपरिक मालवणी खाद्य संस्कृती, शेती उत्पादनं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांची विशेष दाद मिळवली आहे. वडील खासदार नारायण राणे यांचा प्रतिनिधी म्हणून ठाण्यात आलो असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. कोकणातील माणूस रोजगारासाठी शहरात आला असला तरी त्याची नाळ गावाशी जोडलेली आहे. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांना मुंबईत कोकण भवन उभारण्यात यावं या संदर्भात पत्र दिले. त्याच धर्तीवर ठाण्यातही कोकण भवन व्हावं. आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घ्यावी. सीताराम राणे यांनीही पाठपुरावा करावा. आपण स्वतःही आयुक्तांशी बोलू असं स्पष्ट करून राणे यांनी कोकणातील आंबा, काजू आदी शेती उत्पादनांना शहरात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सर्वांनी आग्रही राहण्याचं आवाहन केलं. मुंबईपासून तळकोकणापर्यंत चिपळूण वगळता सर्वच लोकप्रतिनिधी महायुतीचे आहेत. कोकण हा भाजपचा बालेकिल्ला आहे. कोकणी माणसाच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असंही त्यांनी सांगितलं. प्रारंभी प्रास्ताविकात नगरसेवक सीताराम राणे यांनी खासदार नारायण राणे यांच्या महोत्सव भेटीच्या आठवणी जागवत महोत्सवाच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि पारंपरिक मालवणी खाद्यपदार्थांची परडी देऊन मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला. जशी मी मुंबईमध्ये आज मागणी ऋतू तावडेजींकडे केलेली आहे, तशी आमच्या सीताराम राणेजींच्या माध्यमातून आणि आमच्या केळकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या ठाण्या महापौरांकडे पण आणि आयुक्तांना पण मी लवकरच पत्र लिहून त्यांना सांगेन की ह्या ठाण्यामध्ये पण आपल्या हक्काचे कोकण भवन असावं. कोकणातले लोक मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये पण राहतात आणि म्हणून त्यांच्यासाठी एक हक्काची वास्तू असावी अशी मागणी करणारं पत्र लवकरच लिहीन. सर